कुठे गेले राजीनामे, कुठे गेले स्वबळाचे नारे, मतलब्यांच्या हाती युतीचे कटोरे, मतलब्यांच्या हाती युतीचे कटोरे. कारण महाराष्ट्रात फक्त बाळासाहेबांचे वारे, बाळासाहेबांचे वारे. बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढो. आपल्या समोर आमंत्रित करतोय नाभिक समाजाचे नेते गोविंदजी दळवी. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू एक कातिल में है. या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्व वंचितांची माय आणि आरएसएस, काँग्रेस, राष्ट्रवादी, बीजेपीचा बाप आदरणीय बाळासाहेब आंबेडकर मंचावर उपस्थित, मला वंचित बहुजन आघाडीच्या स्टेजवर बोलण्याची संधी देणारे आमचे राजकीय मार्गदर्शक म्हणलं तरी चालेल, आदरणीय हरिभाऊ भदे, अशोक भाऊ सोनवणे, अण्णाराव पाटील. या ठिकाणी मी फक्त 4 ते 5 मुद्दे मांडणार आहे मित्र. अत्यंत महत्वाच्या बाबतीनं आणि अत्यंत महत्वाच्या जबाबदारीने बोलत आहे. बाळासाहेबांनी 12 जागा या ठिकाणी काँग्रेसच्या समोर ठेवल्या होत्या. 12 जागेच्या संदर्भामध्ये ही गोष्ट डायरेक्ट महाराष्ट्रातून दिल्लीच्या तख्तावर जाऊन आदळली आणि देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये चर्चा चालू झाली. या 12ची भानगड नेमकी काय आहे? बाळासाहेबांनी 11ही मागितल्या नाही आणि 13ही मागितल्या नाही. 11चाही प्रस्ताव ठेवला नाही आणि 13चाही प्रस्ताव ठेवला नाही. बाळासाहेबांनी सूचक इशारा केला या देशाच्या राजनीतीमध्ये. या देशामध्ये 12 बलुतेदार अजूनही सत्तेपासून वंचित आहे आणि तो 12चा आकडा आहे. 12 या शब्दावर लक्ष केंद्रित करणारा देशातला पहिला नेता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर. या ठिकाणी आपण कान खोडून ऐकून घ्या मित्र. ज्या दिवशी बाळासाहेबांनी 12 जागेचा आकडा समोर घेतला त्या दिवशीपासून बाळात्यात असलेल्या पक्षापासून ते सत्तेसाठी खेटे मारणाऱ्या पक्षापर्यंत सगळेजण 12 बोट मोजत मागे लागले. या भानगडीचं गणित कसं सोडवायचं? काँग्रेसच्या तोंडाला फेस आला. राष्ट्रवादी परेशान आहे, शिवसेनेला सुधरत नाही, भाजप मैदान सोडून पळून गेले आहे. हे कोडं कसं उलगडायचं आहे या सगळ्याचं टेन्शन आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये आलेलं आहे. नांदेड शहरामध्ये इंदिरा गांधी नावाचं एक मैदान आहे. त्या मैदानाचं खरं नाव मच्छी मार्केट मैदान आहे. तिथं मासोळ्यांचा बाजार भरतो. मी 6 वर्ष झाले नांदेड मध्ये राहतो. बाळासाहेबांच्या 2-3 सभा त्या मैदानावर झाल्या. 6 वर्षात अशोक चव्हाणची, काँग्रेसची, बीजेपीची, शिवसेनेची, राष्ट्रवादीची एकही सभा त्या मच्छी मार्केटच्या मैदानावर झालेली नाही. एकही सभा. अत्यंत जबाबदारीने बोलत आहे. 17 जानेवारीला नांदेड मध्ये वंचित बहुजन आघाडीची सभा झाली नवा मोंढा मार्केट मैदानावर आणि आजची 20 तारीख आहे. आजची 20 तारीख आहे. शंकरराव चव्हाण पासून अशोक चव्हाण पर्यंत एकही सभा इंदिरा गांधी मैदानावर झाली नव्हती. बाळासाहेब आणि ओवैसी साहेबांच्या धाकानं आज अशोक चव्हाण 1000-1500 लोकांना घेऊन मच्छी मार्केटच्या सैदा मैदानावर सभा घेत आहे. हे वंचित बहुजन आघाडीची ताकद आहे. हे मला अत्यंत गांभीर्याने सांगणं गरजेचं आहे. त्या मैदानाची कॅपॅसिटी 1000-1500ची आहे. आज मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, अशोक चव्हाण आणि मी म्हणणारे गल्ली बोळात ते सगळे नेते त्या मैदानावर आहेत. 1000-1500 लोक आहेत. रोजाने लोक आहेत. 300 रुपये रोज आहे. तहारी बिर्याणी खाण्याची सोय आहे. तरी आमचे लोक बाहेर निघायला तयार नाहीत. मग नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या लोकांना अशोक चव्हाणच्या माणसांनी दम देणं चालू केलेलं आहे. त्या मैदानात कॅमेरा बसवलेला आहे आणि नगरसेवक यायला त्याच्या मागे माणसं किती आहेत त्याची शूटिंग चालू आहे. म्हणजे ही दिवस जर कोणा आणले असतील आणि काँग्रेसला पळता भूई जर कोण कमी केली असेल तर त्या माणसाचं नाव आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर. आता हे वादळ थांबणार नाही. आता हे वादळ थांबणार नाही. तुम्ही या वादळात सर्वांनी सहभागी व्हा. बाळासाहेब एक असा महासागर आहे की आता छोट्या मोठ्या नाले, नद्या, ओढे
हे सगळे आता या महासागराला जुळत आहेत. या महासागराची महासभा आज बुलढाणा जिल्ह्यातल्या बुलढाणा शहरात आहे. मी नाभिक समाजाचा प्रतिनिधी म्हणून बोलत असताना अत्यंत महत्वाच्या गोष्टी सांगतो मित्र हो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आमच्या समाजाचे दोन माणसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्रामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिले गेले. नाव होतं शिवरत्न शिवाजी काशीद, शिवरत्न शिवाजी महाले. मी गेल्या 12 वर्षापासून अखिल भारतीय जीवासेनेमध्ये संघटनेच्या राज्याच्या प्रवक्ते पदावर काम करतो. शिवरत्न शिवाजी महाले आणि शिवाजी काशीद यांचा सन्मान करा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत सन्मान करा म्हणून 191 आमदारांना आम्ही भेटलो, अनेक मंत्र्यांना भेटलो, अनेक नगर परिषदांना पत्र दिले, अनेक महानगरपालिकांना पत्र दिले. पण मित्र हो, बुलढाणा शहरामध्ये उपस्थित असलेल्या सर्वांनी कान उघडून ऐका. एकही पत्र बुलढाणा नगर परिषदेमध्ये आमच्या समाजाच्या लोकांनी दिलेलं नाही की शिवरत्न शिवाजी काशीद आणि शिवरत्न काशीद आणि शिवाजी महाराजांचा नाव द्या किंवा उद्यानाला नाव द्या किंवा चौकाची निर्मिती करा. एकही पत्र न देता आमची लोकभावना, आमची श्रद्धा, आमचं प्रेम आणि आमची प्रेरणा जोपासण्याचं काम देशाच्या पहिल्या नगर परिषदेने केलं. त्या नगर परिषदेचं नाव आहे बुलढाणा नगर परिषद. बाजूच्या ठिकाणी शिवरत्न शिवाजी काशीद नावाचं उद्यान आहे. या शहरात शिवरत्न शिवाजी महाले नावाचा चौक आहे. त्याचे दोन्ही ठराव मांडणारे मुस्लिम नगरसेवक आहेत. हे या भिडेच्या किड्यांना समजू द्या. या भिडेच्या कानफाडात मारा. या संघाच्या विश्व हिंदू परिषदेच्या, RSSच्या, भाजपच्या आणि शिवसेनेच्या लोकांना आता आमच्या सलून मध्ये जाऊन आमचं डोसकं खराब करायच्या नादी लागू नका. तुम्ही जे तलवारीन भाले आम्हाला सांगता ना, त्याच्यापेक्षा 1000 पटीने जास्त तेज आमचा कैची आणि वस्त्र असतो. 1000 पटीने तेज. आणि त्याच्यासोबत आमचे 7व्या वर्गापासूनचे तरुण खेळत असतात. पण साधा गालावर ओरबडला सुद्धा जात नाहीत. त्यांची धमकी आम्हाला देण्याची गरज नाही. इथं तुमचा बाप बसलेला आहे, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर. आणि आता संपूर्ण 12 बलुतेदार लोक वज्रमूठ बांधून या वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभी आहेत. आता आम्हाला आमचे राजकीय शत्रू आणि मित्र कळलेले आहेत. हे मला कान उघडून सांगणं गरजेचं आहे. साहेब, या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्ही 75,000 ते 76,000च्या जवळपास आहोत. या बुलढाणा जिल्ह्याचा इतिहास आहे. आम्हाला झेडपी नाही, पंचायत समिती नाही, नगरपालिका नाही आणि आमदारकी खासदारकी तर आमच्या लोकांनी विचारच करायचा नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आमच्या समाजाचे ज्येष्ठ नेते दामोदर बिडवे साहेब आहेत. रात्रंदिवस बलुतेदार लोकांना एकत्रित करत काम करत आहेत. आज सकाळी आमची त्यांची भेट झाली. भेट झाल्यानंतर चर्चा केली. चर्चा केल्यानंतर आमचे विषय चालू झाले. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलं होतं की तुम्ही तुमचा नेता निवडलेला आहे. तुम्ही तुमचा नेता निवडलेला आहे. त्या नेत्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि आज आदरणीय बिडवे साहेबांनी मला तेच सांगितलं, गोविंदपूर रस्ता अतिशय योग्य निवडलेला आहे. या महाराष्ट्रातला नाभिक समाजाचा तरुण आता कोणाच्याही नादी लागणार नाही. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नावानं ही शृंखला आता प्रत्येक सलून मध्ये गरजणार आहे. या जिल्ह्यामध्ये 3,500 सलून आहेत. चिखली शहर, चिखली विधानसभा मतदारसंघ 23,000च्या पेक्षा जास्त आमच्या समाजाची संख्या आहे. आणि बिडवे साहेबांनी सकाळी सांगितलेलं आहे, आपल्या समाजाला 70 वर्षात या कोण्याही सत्ताधारी आणि विरोधी पक्षानं प्रतिनिधित्व दिलेलं नाही. खुल्या मनाने लढ. आपण संपूर्ण समाज तुमच्या पाठीशी आहे. संपूर्ण समाज तुझ्या पाठीशी आहे. आणि कोणाही आयरा गऱ्यानं तू गऱ्याला भियायची गरज नाही. इथं कुणाचाही प्रताप चालणार नाही. कोणताही प्रताप चालणार नाही. राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचाच प्रताप चालेल. आणि त्यांचं नाव आहे बळीराम शिरस्कार. या ठिकाणी ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सर्वांना कवेत घेताना
या सत्तेच्या माध्यमातून घेऊन जात असताना अत्यंत महत्वाच्या भूमिकेतून आम्हाला सन्मान देण्याचं काम केलं। अत्यंत महत्वाचा सन्मान देत असताना आमचे लोक रात्रोरात पेटत आहेत, रात्रोरात कामाला लागत आहेत। बुलढाणा शहरामध्ये साहेब 120 सलून आहेत। 120 सलून मध्ये दिवाळीच्या नंतर मिठाई वाटणारा पहिला कार्यकर्ता जर देशात कोणता असेल तर त्या देशाच्या कार्यकर्त्याचं नाव आहे जितेंद्र जैन आणि तो आपला कार्यकर्ता आहे याचा मला सार्थ अभिमान आहे। आमच्या लोकांना कोणी कोणताच निमंत्रण देत नव्हतं हे मी प्रत्येक सभेमध्ये सांगतो। आमचे लोक ठिळा लावण्याचं काम, पत्रिका लावण्याचं काम, आवर्तन सांगण्याचं काम, सतरंजा उचलण्याचं काम, पाहुण्यांचे पाय धुण्याचं काम आणि सगळ्या शेवटीला जर उरलं तर खरकट बरबट जेवायचं नाही घरी नेऊन जेवायचं काम करत होते। परंतु तो सन्मान देण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी केलं आणि अकोला जिल्ह्यामध्ये बार्शी टाकळीमध्ये कठीण गाडीचं काम करणारा एक छोटासा, एक अत्यंत अज्ञानी नाही म्हणणार पण एक अत्यंत साधा माणूस, शांत माणूस, ज्याला कुठलाही गंध नाही अशा सामान्य माणसाला श्रावण भातखळेला स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देणारा या देशातला एकमात्र नेता आहे आणि त्या नेत्याचं नाव आहे बाळासाहेब आंबेडकर। दुसरा या देशामध्ये नेता नाही झाला मित्रहो। या ठिकाणी ही संधी देण्याची भूमिका आदरणीय बाळासाहेबांनी फार मोठं काळीज करून दिलेली आहे। फार मोठं काळीज करताना संतोष पंडितला उमेदवारी दिली होती। संतोष पंडित थोड्याशा मताने कमी पडलेला आहे परंतु संतोष पंडितचा सन्मान समाजाच्या माध्यमातून झाला पाहिजे म्हणून श्रावण भातखळेला संधी दिली आणि ही संधी इतिहासाच्या पानावर आता लिहिल्या जाणार आहे। मला जाता जाता एकच सांगायचं आहे मित्रो, या ठिकाणी माता भगिनी बसलेल्या आहेत। आपण बसलेल्या प्रत्येक बांधवांना आणि माता भगिनींना विनंती करतो, या ठिकाणी आपण मनावर जर घेतलं तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये या वंचित बहुजन आघाडीचा रथ हे सत्तेमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही। ही संधी परत कधीच येणार नाही आणि जाता जाता एकच सांगतो, तुम्ही चळवळीत किती काम केलं याला महत्व नाही, तुम्ही चळवळीत कसं वाहून घेतलं याला महत्व नाही। जर निर्णायक चळवळीच्या टप्प्यावर तुम्ही जर या चळवळीच्या पाठीशी उभे राहिले नाहीत तर मेल्यानंतर तुमचे आमचे लेकरं आपला फोटो खुर्चीवर ठेवतील आणि फुटाने मारतील एवढं लक्षात घ्या। राष्ट्र वैराग्य आहे, डोळ्यात तेल घाला, एक एक घर शोधा, एक एक नातेवाईक शोधा, एक एक माणसं शोधा आणि प्रत्येक घरात जाऊन सांगा आता एकच पर्याय, आता फक्त भीमाचं रक्त। जय जिवाजी, जय भीम। थांबतो, धन्यवाद।